नमस्कार. मी आकाश पारखी, अवध तालुका, महाराष्ट्र नवनिर्माण सेना उपाध्यक्ष. ओझर्डे येथे अतिवृष्टी व पाण्याच्या अतिप्रवाहामुळे वाहून गेलेल्या रस्त्यासंदर्भात आम्ही सहाय्यक अभियंता श्रेणी वर्ग 1 चे मिसाळ साहेब यांना आम्ही निवेदन 14 ऑगस्ट रोजी या ठिकाणी वडगाव मावळ या ठिकाणी आम्ही दिले आहेत. तरी आमची आमची मागणी, प्रमुख मागणी अशी होती की त्या जो वाहून गेलेला रस्ता आहे तर त्या जागी साकव पुलाची मागणी आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने या ठिकाणी केलेली आहे. तो रस्ता साधारणतः 15-20 एक दिवस तरी बंद होता. तो पर्याय नाही, तो रस्ता म्हणजे पूर्ण ब्लॉकच झाला होता. मग त्याच्यामुळं जे म्हणजे पर्यायी रस्ता म्हणून एक्सप्रेस हायवेचा जो वापर करत होते, म्हणजे दुग्ध व्यावसायिक, नोकरदार वर्ग, विद्यार्थी, हे सगळे म्हणजे ते जीव मुठीत घेऊन एक्सप्रेस प्रवास करत होते. पण त्याच्या संदर्भातच एक अनुचित प्रकार न घडावा आणि भविष्यामध्ये तिथं परत पुन्हा ही परिस्थिती उरसे उरसे वरती पावना डॅम, पावना नगर हा भाग आहे. आणि त्यामधील सर्व भाग जो नोकरदार वर्ग आहे, विद्यार्थी वर्ग आहे, दुग्ध व्यावसायिक आहेत, पर्यटक आहेत, तर यांची गैरसोय मोठ्या प्रमाणात होत होती. आणि त्या 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 गोष्टीची कोणी काही दखल काय घेत नव्हतं. मग आम्ही काय केलं, ते बोलले की आम्ही ही जे तुमची मागणी आहे ते आम्ही पुढं पाठवतो आणि लवकरात लवकर रस्त्याच्या ऐवजी त्या तिथं साखर पुलाची आम्ही मागणी करतो. आता सध्या तात्पुरती स्वरूपात PWDने PMRDने हे केलेलं आहे, तात्पुरती स्वरूपात भराव टाकून वगैरे केलं, पण त्याच्यावरती जड वाहने नेऊ शकत नाही अशा स्वरूपाचा रस्ता केलेला आहे.